ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राणी चन्नम्मा एक्सप्रेस आता कोल्हापूरच्या ऐवजी केवळ मिरजेपर्यंत धावणार आहे। तिरुपतीवरनं अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना याचा मोठा फटका बसणार आहे। यापूर्वी राणी चन्नम्मा एक्सप्रेस बंगळुरूवरनं कोल्हापूरपर्यंत अशी थेट होती, परंतु ही एक्सप्रेस आता मिरजेपर्यंतच धावेल। विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, काय नेमकं कारण की कोल्हापूरपर्यंत ही गाडी येणार नाही आणि याचा फटका कसा बसणार आहे? ज्ञानदा दक्षिण पश्चिम रेल्वे विभागानं बंगळुरू विभागानं हा निर्णय घेतलेला आहे की गेल्या 20 वर्षांपासून जी राणी चन्नम्मा एक्सप्रेस थेट कोल्हापूरपर्यंत येत होती आणि ती आता एक्सप्रेस केवळ मिरजेपर्यंत सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे ती आपल्याला दिलेली आहे। जे पुणे विभागाचे प्रवासी सल्लागार समितीचे जे सदस्य आहेत बियाणी यांनी या संदर्भातली माहिती दिली आणि ही जी एक्सप्रेस आहे ही एक्सप्रेस तिरुपतीवरून जे भाविक बेंगलोर मार्गे कोल्हापूरला येत होते त्यांना खूप मोठा फटका बसणार आहे। गेल्या 20 वर्षांपूर्वी ज्यावेळी खासदार सदाशिवराव मंडलिक दिवंगत खासदार यांच्या प्रयत्नातून ही एक्सप्रेस कोल्हापूरपर्यंत आली होती, मात्र आता प्रवासी कमी आहेत, त्याचबरोबर कोल्हापुरावरून बेंगलोरला जाण्यासाठी प्रवासी मिळत नाहीत, हे कारण पुढे करून ही एक्सप्रेस फक्त आता मिरजेपर्यंत सोडण्याचा निर्णय आहे तो घेतलेला आहे। त्यामुळे खूप मोठा फटका बसणार आहे। आपल्याला माहिती आहे की कोल्हापुरातून असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातून बेंगलोरला आयटी क्षेत्रामध्ये काम करणारे तरुण खूप मोठ्या प्रमाणात जात असतात, त्यांना देखील फटका बसणार आहे। आणि तिरुपतीवरून तिरुपतीचं दर्शन घेतल्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येण्याची प्रथा आहे, तरच ते दर्शन पूर्ण होतं अशा पद्धतीचा मानस आहे तो भाविकांचा असतो। त्यामुळे तिरुपतीवरून हे सगळे भाविक बेंगलोरला जात असतात आणि बेंगलोरवरून कोल्हापूरला येत असतात। त्या सगळ्या भाविकांना देखील याचा खूप मोठा फटका बसणार आहे। दुसरं महत्वाचं म्हणजे एक पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनाचं स्थळ असलेलं कोल्हापूर याकडे आता देखील याचा फटका आहे तो या पर्यटकांना बसणार आहे। त्यामुळे ही जी एक्सप्रेस आहे ती पूर्ववत कोल्हापूरपर्यंत सुरू करावी अशा पद्धतीची मागणी आता पुन्हा एकदा जोर धरू लागली। ज्ञानदा, विजय, धन्यवाद या माहितीबद्दल।